आणि यानंतर बातमी कांद्याची आहे सोलापूरमधनं। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा मोठ्या संख्येने कांद्याची आवक झाली आहे। बाजारामध्ये सुमारे 1200 ते 1500 गाडी कांद्याची आवक झालेली असून अद्यापही अनेक गाड्या रांगेमध्ये थांबून आहेत। त्यामुळे आज सकाळी 10 वाजता सुरू होणारे कांद्याचे लिलाव दुपारी 2 वाजता सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला, तर उद्या शनिवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय होतोय। अधिक माहिती देण्यासाठी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, सोलापूरमधल्या बाजार समितीची काय स्थिती आणि इतक्या मोठ्या संख्येने कांदा इथे लिलावासाठी येण्यापाठीमागचं कारण काय आहे? कुठल्याही दर्जाचा कांदा असेल तर ती स्वीकारणारी आणि चांगला दर देणारी बाजारपेठ म्हणून सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जे ते सोलापूरच्या बाजारात आपला कांदा घेऊन येत असतो। मात्र हे जरी सगळं खरं असलं तरी शेतकऱ्यांना मोठा त्रास जो आहे तो बाजार समितीच्या व्यवस्थापनामुळे सहन करावा लागत असल्याचं चित्र आज सोलापूरच्या बाजार समितीमध्ये पाहायला मिळतंय। मी सध्या सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आपण इथं चित्र जर बघितलं, काल रात्रीपासून आलेल्या ज्या गाड्या आहेत त्या अजूनही रांगेत थांबल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। जवळपास 1200 ते 1500 गाड्यांची आवक जी आहे ती सोलापूरच्या बाजारात झालेली आहे। 1000 जवळपास गाडी जी आहेत ते आता कांदा उतरवलेला जरी असला तरी अजूनही शेकडो गाड्या ज्या आहेत त्या रांगेत थांबून आहेत। खरं तर काल रात्रीपासून सगळे शेतकरी जे आहेत तिथं ताटकळत उभे आहेत। बाजार समितीनं आवक वाढल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यानुसार 13 तारखेला जेव्हा लिलाव झाले त्यानंतर 14 तारखेला बाजार बंद ठेवला होता आणि आज पुन्हा एकदा जेव्हा लिलाव सुरू झालेले आहेत तेव्हा बाजार सुरू झाले तेव्हा मोठ्या प्रमाणात आवक जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसते आणि याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आज सकाळी 10 वाजता सुरू होणारे लिलाव जे आहेत ते दुपारी 2 वाजता करण्याचा निर्णय जो आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत झाला आहे। तर उद्या शनिवारी पुन्हा एकदा हे बाजार जे आहेत ते बंद असणार आहेत, तर रविवारी साप्ताहिक सुट्टीमुळे बाजार जो आहे तो बंद असणार आहे। त्यामुळे 2 दिवस सलग सुट्ट्या ज्या आहेत त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असतील। दरांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मागच्या आठवड्यात 4000 पर्यंत असलेले कांद्याचे दर हे निर्यात बंदीमुळे आधीच निम्म्याहून अधिक घसरलेले होते आणि त्यातच आता पुन्हा ही जी आवक वाढते त्यामुळे दर पुन्हा एकदा घसरण्याची भीती जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते। एकीकडे हे दर घसरत असताना बाजार समितीतलं जे नियोजन आहे ते पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसेल। अनेक गाड्या ज्या आहेत ते रांगेत थांबून आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। कारण काल रात्री खरं तर माथाडी कामगारांनी अचानक पद्धतीनं संप केला आणि हमालीचे दर जे आहेत ते वाढवून देण्याची मागणी जी आहे ती अचानक पद्धतीनं माथाडी कामगारांनी केली। त्यामुळे शेतकऱ्यांना त्याही ठिकाणी संघर्ष जो आहे तो करावा लागला होता। माथाडी कामगारांच्या म्हणण्यानुसार 4 रुपये प्रतिपोत्याप्रमाणे आता दरही वाढवून देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही आर्थिक भुर्दंड जे ते सहन करावं लागणार आहे। तर दुसरीकडे रांगेत लागलेल्या या ज्या गाड्या आहेत त्यांचं भाडा देखील आता वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका जो आहे तो सगळ्या या परिस्थितीमुळे बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। काल रात्रीपासून आलेले शेतकरी जे आहेत ते अजूनही रांगेत आहेत। बाजार समितीच्या नियोजनावरती संताप जो आहे तो सगळे शेतकरी या ठिकाणी व्यक्त करताना दिसत आहेत। आजचे लिलाव जे ते दुपारी 2 वाजता होत आहेत आणि उद्या आणि परवा असे सलग 2 दिवस सुट्ट्या पुन्हा एकदा बाजारात असणार आहेत। सोमवारी पुन्हा एकदा जेव्हा बाजार सुरू होतील त्यावेळेस तरी किमान नियोजन व्यवस्थित व्हावं बाजार समितीच्या व्यवस्थापनावरती एक प्रकारे नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि दर किती मिळतो याची उत्सुकता असेल, कारण मोठ्या संख्येने ते कांदा आलाय। आफताब, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।